मंडळी, बायको आणि मेहुण्याच्या कचाट्यात सापडलेला नवरा निघालाय मनःशांतीसाठी. बघूया त्यात त्याला यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. आला 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 बघ 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 मागे बघ मागे बघ. अरे आला मार 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 हेडशॉट दे. आला 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 एनिमी आला हेडशॉट मार मार हेडशॉट मार मार. अरे मार. रसिका, ए रसिका. काय भाऊजी 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 आले. नको लाडात येत जाऊस, लहान नाही राहिलास आता तू. म्हणजे वजन वाढलंय तुझं, गप्प राहा जरा. बावळ्यात बाजू. भाऊजी काय आहे? ऑलरेडी काय खाऊ आणला? काय वय आहे तुझं? वय काय आहे तुझं? शांत राहा जरा. रसिका जरा चहा दे ग मला. हो, बावळ्यात. ऐकते. भाऊजी सॉक्स काढा भाऊजी. तू बरा आहेस ना? बाजूला रसिका. हे घ्या, चहा घ्या. थँक्यू थँक्यू. घ्या. वा वा छान. खाऊ आणला का विचारतो. काय वय आहे ह्याचं, काय विचारतो. आणलात का पण? नाही आणलाय. तुझ्या वयाची मुलं खाऊला चाखना म्हणतात बाहेर. हे रसिका, हा? एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जरा इथे बस. अहो, काम पडली. बस 2 मिनिट बस. ऐक, म्हणजे पुढचे 10 दिवस मी इथे तुमच्यात नसेन. अहो अहो, काय हो? काय 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 नाही झालं? गप्प राहा जरा. कशासाठी पॅनिक? भाऊजी अश्रू तरी खरे काढ रे. अश्रू तरी खरे काढ बावळटा. 10 दिवस तुमच्यात इथे नसेन म्हणालोय ना मी. एक प्लॅन केलाय, तुम्हाला उशिरा सांगतोय. बुकिंग झाल्यात सगळ्या. पुढचे 10 दिवस मी मनशांती केंद्रात चाललोय. मला आत्मशोध घ्यायचा आहे. आत्मशोध घ्यायचाय तुम्हाला? गेल्या आठवडाभर माझ्या परकरची नाडी सापडत नाही, ती शोधता येत नाहीये. हे नको ते धंदे करायला बरोबर वेळ आहे हो तुमच्याकडे. ये 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 ये. रसिका, आत्मशोध, प्रकरची नाडी शोध असं नाहीये ते. आत्मशोध म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आहे मला. स्वतःच? अच्छा, म्हणजे ते गावी जाऊन 7-12वर नाव वगैरे शोधतात तसं काही आहे का? ठेव चहा ठेव जा. समजाव ना रे हिला, सांग ना हिला काय असतो आत्मशोध ते. या आत्मशोध म्हणजे आता भाऊजी 10 दिवस कोणाशी काहीच बोलणार नाहीत, गप्प राहणार आहेत, एकदम म्हणजे सायलेंट. म्हणजे स्वतःबद्दल जे क्वेश्चन्स पडले आहेत ना, त्याचे आन्सर्स ते आता युनिव्हर्स मध्ये शोधणार आहेत. काय भाऊजी? हा हो हा? हो हो. अच्छा, म्हणजे हे एकदम शांत राहणार, काही एकदम. बोलणारच कोणाशी नाही. काही बोलणार नाही. मनशांती. ओंक्या, तुला कळतंय का? म्हणजे हे काहीच काम करणार नाही, मग पगार कुठून येणार? घर कसं चालणार? रे कशाला नको ते धंदे करता हो तुम्ही? अरे काय रोजंदारीवर कामाला जातो का मी रसिका? पगार कुठून येणार, पैसे कुठून येणार, काय प्रश्न आहेत? तिची बॅग आहे ती अशी अशी अडकवून त्याच्यात चिन्नी हातोडा पाना टाकून, अभी साहब जब लेके जाएंगे ट्रक जब आएगा तब काम कर लूंगा, असं करतो का? चांगलं केलं भाऊजी, हो, चांगलं मस्त केलं. केलं. हे करा एकदा काय बोनस बोनस हो. करा. ज्याच्यावर कुणालाच हसायला येत नाही त्याच्यावर कसे हसता तुम्ही, मला कळत नाही रे. तुम्ही लाडाची आहे ना. ए गप्प राहा जरा, शांत राहा. काही लाडाचा बिडाचा नाहीये. ऐक, लक्षात घे, तुला प्रेशर घ्यायची गरज नाहीये. मी रजा घेतलेली आहे आणि ती सुद्धा भरपगारी रजा आहे. अय्या, म्हणजे रजेचा पगार भरावा लागणार आहे यांना. प्रॉब्लेम आहे हो. खिडकीत उभी राहा आणि वाऱ्याशी बोल. वारा आला ना, अगं बाई हो असं कर जा. माझं काय करू? अरे बावळट आहेस का? भर पगारी रजा म्हणजे भर पगार, आता रजा घेतली तर असं नाहीये. भर पगारी रजा म्हणजे बाबा रजा घेतली तरी तुझा पगार तुला मिळणार आहे, असं आहे. अच्छा, म्हणजे मिळणार आहे ना पगार? हा, मग काही टेन्शन नाही. बरं झालं बाई. फक्त एवढंच मला महत्वाचं सांगायचं आहे की आता 10 दिवस मी इथे नसणार आहे ना, तर मला फोन नाही करू शकत तुम्ही, कारण तिकडे त्या मनशांती केंद्रात माझा फोन पण बंद असणार आहे. अय्या. हो, पण जाताना त्यांच्या संस्थेचा एक लँडलाईन नंबर देऊन जाईन मी. तिथे तुम्ही फोन करू शकता. काही महत्वाचं असेल तरच फोन करू शकता. आहो, माझं चिन्ह आहे ना मी. काय? उत्तर द्या. कळू तर दे काय विचारलंय. काय उत्तर देऊ? माझं चिन्ह आहे का तुम्ही? ए बाई नीट बोल ना ग. माझ्यावर चिडलात का तुम्ही? नाही का? रात्रीचा भात मी तुम्हाला फोडणी टाकून रोज डब्याला देते म्हणून चिडलात का तुम्ही? नाही गरज. का असं जाताय? फोनवर पण बोलणार नाही हो
दिवस आपण. ठीक अगं ऐक माझं, तू असा काही विचार करू नकोस की मी तुझ्यावर चिडलोय वगैरे. एवढंच की मला ना जरा माहित नाही रे, पण मला असं चिडचिड व्हायला लागली ना आयुष्यात सारखी. मला फ्रेश व्हायचंय, मला फ्रेश व्हायचंय. फ्रेश व्हायचंय ना, मग कामावर येऊन अंघोळ करत जा ना. त्याच्यासाठी आत तिकडे कुठे ते चाललंय, मनशांती. तिकडे जायची काय गरज आहे. ये फस गया, ये डाला यॉर्कर आहे, हो, ये फस गया रे. आत्ताच जाता का, फ्रेश वाटेल एकदम. ओंक्या अंघोळ ओंक्या करून. तुझ्या बहिणीला सांग, तिची वाढ भुवयांपर्यंत झाली, मेंदूपर्यंत गेला नाही वाढ हा शब्द सांग. आता काय चुकलंय माझं ओंकार? सगळं चुकलेलं आहे. अरे ए बाई ऐक ना, मी तिकडे इगतपुरीला चाललो आहे मनशांतीसाठी. तिथे मला फ्रेश व्हायचंय मनशांती करून. कुठे चाललाय? इगतपुरीला. इगतपुरीला झालाय? हो, हो, हो. मग भाऊजी जरा पुढे सापुताराला जाल काय? सापुताराला का रे? काय तिकडे आम्ही मित्र गेलेलो ना आता रिसॉर्टला पार्टी करायला, तर तिकडे माझी स्विमिंगची चड्डी राहिली आहे, ती आणा ना. स्विमिंग पूलला ते असतं ना, हे असं चढायचं असतं ना, शिड्या चढायचं असतात. शिड्या, त्याच्यावर मी नेमकी वाळत टाकली आहे. निळी आहे आणि अशी हे लाल हे बॉर्डर आहे, त्याला नैना नावाची चड्डी आहे. नैना